पुण्याच्या खाद्यपदार्थांची चौकाही वेगळीच असून अनेकांना ती आपल्या प्रेमात पाडते. तर अनेकांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ. मिसळमध्ये अनेक प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात. असंच पुण्यातील टिळक रोड इथे पिझ्झा मिसळ मिळते. हे ऐकून तुम्हालाही नवलच वाटलं असेल, पण या पदार्थाची चौकाही वेगळीच असून ती खाण्यासाठी लोकांची गर्दीही पाहायला मिळते. तर याची किंमतही अगदी कमी आहे. तर नेमकी ती कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. साऊथ आफ्रिकन डिश आहे जशी बनी चाव, तिला आपण महाराष्ट्रीयन डिश मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ही मिसळ बनी चाव म्हणून आहे. आपल्याकडे मिसळ पिझ्झा आहे जो इटालियन डिश आहे आणि युजली ती लहान मुलं किंवा महिला किंवा मुली ज्या आहेत त्यांना जास्त जे प्रेफर करतात ते आपण बनवतो. आपण पिझ्झा बेस वरतीच मिसळची टॉपिंग देतो. थोडासा चीजी स्पायसी देण्याचा प्रयत्न केला आपण, जेणेकरून छोटी मुलं किंवा महिला वर्ग जे आहेत ते खाण्यासाठी प्रेफर करतील, खातील. जसं की कन्सेप्ट असतो की मिसळ स्पायसी असते असं म्हणतो आपण, तर त्याला कुठेतरी पर्याय म्हणून आपण त्याला उपलब्ध केलेला आहे. आता मिसळ बनी चाव हा आपला रेग्युलर जसा पिझ्झा बनतो कसा बनतो तो ब्रेड बन मध्ये येते. आपण ब्रेड बनच्या आतमधला भाग काढून त्याच्यामध्ये स्टफिंग केलेलं असतं मिसळचं. त्याचं प्रेझेंटेशन, त्याची रेसिपी, त्याचं टेक्स्चर ते पूर्ण वेगळं आहे. त्याची टेस्ट वेगळी आहे. ते खाल्ल्याशिवाय नाही समजणार असं म्हणून आम्ही पिझ्झा आणि बनी चाव जे आहे ते खाल्ल्याशिवाय नाही समजणार कोणाला. आपण या व्यवसायाची सुरुवात 15 डिसेंबर 2020 ला केलेली आहे, लॉकडाऊनच्या वेळेस अगदी. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं, त्यावेळेस थोडासा डगमगला होता बिझनेस, पण लॉकडाऊन ओपन झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी सुरळीत आहे. आम्हाला सोशल मीडियाच्या मार्केटिंगच्या थ्रू बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे. आता आपल्याजवळ बेसिक मिसळ जी आहे ती 80 पासून सुरू होते. आपला बनी चाव जो टॉपला आहे तो 160 पर्यंत जातो. मिसळ पिझ्झा आपला 150 आहे, बनी चाव 160 आहे. मिसळ, दही मिसळ, तूप मिसळ, स्पेशल थाळी. स्पेशल थाळीमध्ये आपण व्हेज मध्ये तांबडा पांढरा रस्सा दिलेला आहे. त्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा, एक स्वीट, ताक वगैरे असं सर्व प्रॉपर त्याची थाळी लागून येते. कल्पना म्हणजे सुरुवातीला तो कन्सेप्ट आवडला होता की आपण याच्यामध्ये करून बघू शकतो का, कसं वाटेल. सुरुवातीला आम्ही स्वतः ट्राय केलं, त्याच्यानंतर काही मित्रांना खाऊ घातली, आम्ही स्वतः आमच्या टीमने ट्राय केली, सर्वांना आवडली, काही मित्रांना आवडली. त्याच्यानंतर आम्ही कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कस्टमरलाही आवडली. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर मेनू कार्ड मध्ये घेतली. आम्ही महाराष्ट्रीयन डिशला कुठेही कमी लेखलं जाऊ नये किंवा तिचं प्रेझेंटेशन काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आपण केलाय. त्याच्यामध्ये सेम आहे, पण मटकी वगैरे असल्यामुळे आपण त्याला पौष्टिकही म्हणू शकतो. मेयोनीज वगैरेचा त्याच्यामध्ये यूज नाही होत, त्याच्यामुळे तो परत हेल्दी पण आहे. त्याच्यामध्ये सर्व आपले महाराष्ट्रीयन इन्ग्रेडियंट जे आहेत, कमी मसाला, चीज वगैरे ते असल्यामुळे थोडस आपण शरीरासाठी मारक नाही असं म्हणू त्याला. पुण्यातील टिळक रोडवरील बाप्पाची मिसळ या नावाने उपाहारगृह असून विवेक कुलकर्णी गेली 4 वर्ष झालं हा व्यवसाय करत आहेत. हा मिसळचा एक वेगळा प्रकार असून त्याला लोकांची चांगली पसंती मिळताना देखील पाहायला मिळते. तशीच त्याची किंमतही कमी असून वेगळी चव असल्यामुळे खाताना देखील 2 वेगवेगळे पदार्थ खाण्याचा फील देखील तुम्हाला येतो. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.